संदर्भातली मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार या फडणवीसांच्या वक्तव्यावरून आता विरोधकांनी टीकास्त्र डागलंय। तर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं हे धर्मयुद्ध सुरू आहे असं सांगत राऊतांनीही फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। तर फडणवीसांकडून निवडणुकीला धार्मिक रंग दिला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली। वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलंय? आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत आणि या ठिकाणी सांगतात दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहू तर सेफ राहू, अगर एक है तो सेफ है। फडणवीस असं म्हणतायत काय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवू। लोक ठिकाणावर आहे का? कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचे वगैरे सोडून द्या, आधी पाक व्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या 10 वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते। पाक व्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, नंबर 1। मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा। चीन व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकवा। धर्मयुद्ध हे का? धर्मयुद्ध आहे का? होय, हे धर्मयुद्ध आहे। आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो, महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे। पुण्याचा काही भागामध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, आणि त्यांनी मतदान केलं भाजपला। त्यामुळे सवय येते की हिचं असंच मतदान होतं, याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही। रोज जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो, आणि आम्ही त्याच्यात एकदम विरोधी आहोत।